तुमच्या प्रशासनाला किती मंत्री महोदयाची काळजी हो आम्हाला नाही प्रशासनाला सांगतो मी 5 दिवस झाली तर आम्ही उन्हात बिना अन्न पाण्यात तुम्हाला उन्हात तुम्हाला इथं थांबतो तुम्ही झाडाखाली जाऊन बसता तुम्हाला आमची काळजी नाही वाटली पाण्याची व्यवस्था तुमच्या बद्दल प्रशासनाला सांगतो किती मंत्री महोदयाची काळजी यांना एका माणसाची 70 लोक मरले मेले यांना काय काळजी यांच्या घरात भेटायला त्याला मी म्हणत बसेल याला येत नाही का शेतकरी बसेल आजारी असेल तर येऊ नका तुम्ही निवडणूक आल्या की सरकार आश्वासन देतं, नवीन योजना आणतं, या योजना अंमलातही आणल्या जातात. मात्र सरकार बदललं तर ह्या योजना बंदही केल्या जातात. नवीन येणारं सरकार जुन्या सरकारच्या योजना बंद करतं आणि त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना होतो. असाच त्रास नगरच्या करंजगाव तालुका नेवासा येथील शेतकऱ्यांना झालाय. 2017 साली फडणवीस सरकारने आणलेली कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बंद झाली आणि उद्धव ठाकरे सरकारने आणलेल्या कर्जमाफीमध्येही करंजगावचे शेतकरी पात्र ठरले नाहीत. त्यामुळे सरकारच्या 2 कर्जमाफी योजना होऊनही शेतकऱ्यांना कोणताच लाभ झाला नाही. त्यामुळे हे शेतकरी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेत. करंजगाव नेवासा या ठिकाणावरून हे शेतकरी पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी आलेले आहेत. मंचर या ठिकाणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी ते आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करतायत आणि शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपण पाहू शकता तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे. प्रशासनातील नायब तहसीलदार, पुणे जिल्ह्यातील DDR आणि इतर प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी थांबून आहेत. सहकार मंत्री वळसे पाटील आज 11 वाजता या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार होते. मात्र वळसे पाटील आणि शेतकऱ्यांचा कोणताही संवाद झालेला नाही. शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. नक्की शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज दुसऱ्या दिवशी तुम्ही आंदोलनावर ठाम आहात, मुख्य मागणी काय? आम्ही गेले 12 तारखेपासून आंदोलन आमच्या गावात करत होतो. 4 दिवसानंतर आम्ही माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करतोय. आमची मेन एकच मागणी आहे की 2017 रोजी जे श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना जारी केली, त्या जारी केलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु ते पैसे 70% लोकांना मिळाले आणि 30% लोक वंचित राहिले. सरकार बदलल्यामुळे पूर्वीच्या योजनेच्या शेतकऱ्यांना तसंच वंचित ठेवून सरकारने 2दा कर्जमाफी केली, परंतु पूर्वीचे थकबाकीदार असल्यामुळे त्या योजनेचा लाभ आम्हाला ना घेता आला, ना आम्हाला कर्ज उचलता आलं, ना परतफेड करता आली. आम्ही नियमित परतफेड करणारे शेतकरी असूनही शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे आम्हाला एक प्रकारची आशा लागली की आमचं जुनं कर्ज नील होईल, त्याच्यानंतर आम्ही रेग्युलर बँकेचे खातेदार बनवू. परंतु त्या साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. सरकार गेले 7 वर्ष आमच्या भावनांशी खेळत आहे आणि आता ह्या साऱ्या गोष्टीचा अंत झालाय. त्यानंतर जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या सरकारच्या काळात तुम्ही का शांत होता? आम्ही शांत नव्हतो. न्यायालयीन मार्गाने आम्ही लढत होतो. एका शेतकऱ्याने न्यायालयात पिटिशन दाखल केली, त्याचा निकाल मान्य कोर्टाने दिलेला आहे. आणि पिटिशन होती ती पिटिशन अशी होती की जे काही छत्रपती शिवाजी महाराज योजना लागू केली आणि पात्र लाभार्थ्याला पैसे मिळाले नाही म्हणून ते पैसे देण्यात यावेत. कोर्टाला सर्व पुरावे दिल्यानंतर कोर्टाने मान्य सरकारला आदेश केला की हा शेतकरी आणि याच्या बरोबरचे सर्वच पात्र शेतकरी त्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांचा बोजा नील करा. परंतु ह्या सरकारने त्या मान्य न्यायालयाचा अवमान केलेला आहे. ती कर्जमाफी दिलेली नाही आणि आज शेतकरी इतका अडचणीत आहे का जी मुद्दल होती त्याच्यात दुप्पट व्याज झालेलं आहे. आज जर ते नील करायचं तर शेतकऱ्यांकडे तेवढा पैसा नाही आणि शेतीतून उत्पन्न नाही. सरकारच्या नवनवीन योजना येत आहेत, मात्र जुन्या योजनांचा सरकारला विसर पडतोय का? आता ह्या 5-6 वर्षाच्या काळाचा जर सरकारचा विचार केला तर प्रत्येक जण फक्त सत्तेसाठी हपापलेला माणूस आहे. प्रत्येकाला असं वाटतं की ती खुर्ची माझी असली पाहिजे, मी कुठेतरी मंत्री असलो पाहिजे आणि ह्या चुकीच्या त्यांच्या टेंडन्सीमुळे खाली शेतकरी होरपळतोय. नवीन गाजर दाखवायचं काम शासन करतंय. लाडकी बहीण योजना आणली का जे आमच्या बहिणी किंवा आमच्या आई किंवा आमच्या पत्नी तिला कधीच गेली नाही, ती योजनेच्या माध्यमातून जी वोट बँक आहे महिलांची ती खेचण्याचा शासन प्रयत्न करत आहे. परंतु आमच्या हाताला काम द्या, आमच्या शेतीच्या मालाला भाव द्या आणि योग्य पद्धतीने सरकार कसं चालन याच्यासाठी शेतकऱ्याचा विचार करा.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ज्या होत्या त्या लागू करा. त्या सगळ्या मागण्या आहेच, परंतु मुख्य मागणी तुमची जी आहे कर्जमाफीची ती वळसे पाटीलच कशी सोडू शकतात? आता त्याच्यामध्ये सहकार क्षेत्र आहे. आमचे सर्वांचे खाते हे एडीसीसी बँकेचे सोसायटीच्या अधीनस्थ हा व्यवहार आहे आणि सोसायटीला किंवा एडीसीसी बँकेला सहकार खातं जोपर्यंत आदेश देत नाही का यांचे खाते क्लिअर करा किंवा हे पैसे घेऊन यांना नील दाखला द्या, तोपर्यंत हा मार्ग निघणार नाही. त्याच्यामुळं हा विषय माननीय नामदार, केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात शिंदे सरकार आहे, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या घरावर तुम्ही काय आंदोलन करत नाही? आता हे ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जात आहे, परंतु हे इंजिन दोन टोकाला दोन ओढतात, मधलं कुठं ओढतात ते कळत नाही. सहकार मंत्र्यांशी रिलेटेड विषय आमचा 2017 पासूनचा प्रलंबित मार्ग आहे आणि सहकार खाते जोपर्यंत एडीसीसी बँकेला, पण मुख्यमंत्री मुख्य असतात, ते सर्व खात्यावर निर्णय घेऊ शकतात, मग त्यांना तुम्ही का टाळताय? मुख्यमंत्र्यांचे ऑलरेडी आमचं निवेदन सर्वच डिपार्टमेंटला गेलेले आहेत. असं काही नाही का आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं नाही, सर्वच डिपार्टमेंटला निवेदन दिलंय आणि आमच्याकडे काळ थोडा आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणाला डिक्लेअर होऊ शकते. आजही निर्वाचन आयोगाची बैठक झाली आणि ह्या 4-5 दिवसामध्ये जर कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही तर आम्हाला पुढचे कित्येक वर्ष या लाभापासून वंचित राहावं लागेल. पर्यायीने त्या जमिनीचा लिलाव ती बँकच करते की काय, असा आम्हाला प्रश्न आहे. ही भीती आमच्या मनामध्ये आहे. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या घरावर तुम्ही का गेले नाही? माननीय महसूल मंत्री आहेत ते, त्यांचा आम्ही आदर करतो. आम्ही ह्या सर्व प्रक्रिया करत असताना करजगावचे शेतकरी 12 तारखेपासून उपोषण करतायत, आंदोलन करतायत. आमच्या लोकल चॅनलला आणि सर्वच प्रकारच्या बातमीपत्रामध्ये ह्या बातम्या लागल्या. खरं तर माननीय महसूल मंत्री साहेबांनी याची तातडीने दखल घेऊन निर्णय द्यायला हवा होता किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने एखादा फोन सहकार मंत्र्यांना झालाय का नाही. त्यांचं निवासस्थान जवळ आहे, तुम्ही एवढे 100 किलोमीटर लांब आले, तर मग त्यांच्या निवासस्थानी जायला काय करत होते? विषय एकच येतो की महसूल मंत्र्याकडनं जाऊन प्रक्रिया ही पुन्हा किचकट बनण्यापेक्षा, मंत्री आहेतच ना, ते मंत्री आहेत 100% बरोबर आहे, त्यांनी मार्ग काढायचा ठरवलं तर तिथूनही आमचा मार्ग निघू शकतो. परंतु सध्याच्या जिल्ह्याच्या मंत्र्याला सॉफ्ट कॉर्नर आहे शेतकऱ्यांचा. सध्याच्या काळामध्ये आमच्या पुढे एवढंच धोरण आहे का जो 4-6 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा कालावधी आहे का ज्याच्यात आचारसंहिता डिक्लेअर होणार आहे, ती आचारसंहिता डिक्लेअर होण्यापूर्वी आमचे 212 शेतकऱ्यांचे उतारे क्लिअर व्हावेत आणि हे जर झाले नाही तर आम्ही हे ठिकाण माननीय सहकार मंत्र्यांच्या घरासमोरचं ठिकाण सोडणार नाही. सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी तुम्ही आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करताय, काही निरोप आलाय का? निरोप चालू आहे, आता निरोप येऊ राहिलेत का चर्चा करायला चला, पण आता इथं शेतकरी सगळे इथं उन्हात आणत बसले तर सहकार मंत्र्यांनी यांच्या समोर येऊन चर्चा करावी. आणि चर्चा करायला पाहिजे असं काही नाही, आम्हाला फक्त नील दाखले पाहिजेत, चर्चा करायची काय गरज नाही आम्हाला. पण प्रतिनिधी पाठवायला काय हरकत आहे? नाही कशा करता होईन ते शेतकऱ्यासमोर होईन ना, यांना कळलं पाहिजे ना काय चालू आहे काय नाही. इथं येऊन सहकार मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा फक्त आम्हाला ना कर्जमाफी झाली पाहिजे आणि आम्हाला नील दाखले लगेच मिळाले पाहिजे. कर्जमाफीसाठी शासनाचं धोरण आहे, शासनाचं धोरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ ठरवेल आणि मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा असेल तेव्हाच ते ठरलं जाईल. आता तर सहकार मंत्री इथं त्यांच्या निवासस्थानी येतील किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये आहे, तर हे तातडीने शक्य आहे का? हो शक्य आहे ना, ठरवलं तर काही शक्य आहे. यांना हायकोर्टाचा आदेश आहे का यांना 2017चे जे पात्र आहे त्यांना लाभ द्यावा म्हणून 22ला ऑर्डर केली आहे, त्याचा यांच्यावर कंटेम्प्ट दाखल झाला आहे. तुमचाच प्रश्न आहे हा, पूर्ण राज्याचा प्रश्न आहे. हे धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. निर्णय त्यांनीच घेतला ना सरकारने, आम्ही काय त्यांना कर्जमाफी मागितलं? मला तुमच्या गावचीच कर्जमाफी अपेक्षित आहे की सर्व राज्याची अपेक्षित आहे? सगळ्या राज्याची केली तर उत्तमच आहे, आमची केली तर चांगलंच आहे. आम्हाला इथून जर त्याने आमची माफ केली तर आम्ही लगेच निघून चाललो, राज्याची केली तर अति उत्तम आहे ना. आंदोलनाची दिशा काय आता? आंदोलन दिशा इथं आम्ही नील दाखले घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि तुम्ही जे आता बोलता का महसूल मंत्र्याचं घर तुम्हाला जवळ आहे, ज्या वेळेस महसूल मंत्र्याच्या घराचा विषय आला, ज्यावेळेस आमच्या शेजारी वाळूचे लिलाव काढले होते, असंच आंदोलन आम्ही केलं होतं. असाच गाडीचा मोर्चा घेऊन आम्ही रावरी तालुक्याच्या हद्दीत घुटलो. त्याने तिकडून फोन संदेश करून सांगितलं तुमचे लिलाव रद्द. आम्ही मतभेद करीत नाही कोणाचं, पण हे खातं यांच्या निगडीत असल्यामुळे इकडे आलो, नाही तर आम्ही महसूल मंत्र्याला सगळं सोडणार नाही, सोडलेलं नाहीये. तुम्ही युट्यूबवर पहा, मीच आंदोलन करताय आणि त्यांचे वाळू लिलाव रद्द करून घेतलेलेच आहेत. आता कर्जमाफी भेटेल का? भेटेलच पाहिजे, भेटेल कमी ती आमच्या हक्काची आहे. सरकारकडून अपेक्षा आहे का? अपेक्षित 7 वर्षापासून आहे आणि आता एकदम न्याय हक्कासाठी आम्ही सहकारमध्ये जिथून मिळायला पाहिजे त्यांच्याच दारात येऊन बसेल. विरोधी महाविकास आघाडी कुठे? तुमचे 2 खासदार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्या कानावर हा विषय घातलाय का तुम्ही? सगळ्याच्या कानावर घातलेला आहे.
महसूल मंत्र्याला पत्र दिलंय, सगळ्याच खात्याच्या पत्र कृषी मंत्र्याला दिलंय, सहकार मंत्र्याला दिलं, त्यांच्या सचिवाला दिलं. याच्यात मुख्यमंत्री तर मूळ प्रतीचे त्यांच्याच नावाने केलेलं नगर आहे. जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना काय आवाहन कराल? नाही, त्यांनी सगळ्यांनी भाग घेऊन कर्जमाफ शेतकऱ्याला कर्ज विळख्यातून बाहेर काढला पाहिजे, त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पण आता ते पक्ष त्यांना त्या अडचणी त्याच्यामुळे ते काय येते याच्यात नाही येणार. नाही. या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. संतप्त आहेत, ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आपण पुढील काळात पाहू नक्की हे आंदोलन कोणत्या दिशेने जाते. करंजगावमध्ये सुरू झालेलं शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आंदोलन राज्यभर पेटणार का? राज्यातले शेतकरी यामध्ये सहभागी होणार का? हे आपल्याला पुढील काळात पाहावे लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद संदीप कळे, मनसर, पुणे. किती मिनिट? फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.